पप्पा, हे तुमचे बँकेचे मित्र आले ना, बघा आईचीही मैत्रीण आली. अय्या आशू, इतक्या वर्षांनी. मग काय करणार, तुला माझी आठवण नाही ना, म्हणून मग मीच आली तुला पुण्याहून भेटायला. येस, ही माझी एकेकाळची खास वर्ग मैत्रीण आसावरी जवळकर. म्हणजे आधीची खेडकर लग्नानंतर झाली जवळकर. चल आशू, तुला किचन दाखवते. चल. राणीची अगदी बालमैत्री ना. आमची एकदा लग्नात आणि दुसऱ्यांदा जुन्या घरात राहत होतो ना, तिथे भेट झाली होती. अच्छा, त्या झोपडपट्टीत पण आल्या होत्या या? येस, राणीची अगदी क्लोज मैत्री ना. राणी, तुझ्या त्या झोपडपट्टीच्या घरामध्ये गॅस नव्हता ना ग? नव्हता, पण आता आहे ना. तो बघ सिलेंडर 2 वर्षात तसाच आहे. आता गॅस लाईन आली ना. ओ आय सी. संसार पण तसं केलायस बऱ्यापैकी उभा. अगं, आता मी पण बालवाडी शिकवते, घरी क्लास सुद्धा घेते. सध्या तरी आम्ही दोघे कमवतो. अरे वा, छान, मस्त. हा, आमचं तर काय, आमची आधीच एवढी श्रीमंती आहे ना, त्यात आम्ही दोघे वेल क्वालिफाईड आणि वेल पॅक्ड. चल ना, आपण बाहेर मस्त निवांत गप्पा मारू. चल. हा, चल. अगं आशू, ये ना. तुम्ही दोघे जण इकडे बसता का? ये आशू. राणी, मी पण आता मुंबईकरच झालीये बरं. आमच्या फायनान्स कंपनीतही कोणी जवळकर ट्रान्सफर होऊन येणार आहेत म्हणे. हो का? यस यस, त्याही पुण्याहूनच. हो, आय सी. पण मी रागिणीची मैत्रीण. घर तसं काही छान म्हणता येणार नाही, पण हा बाई, तुझ्या त्या झोपडपट्टीपेक्षा बरं आहे. नाही म्हणजे निदान इथे मोकळा श्वास तरी घेता येतो. नाही ग राणी, एसी नाहीये. नाही, पंखा पंखा. ओ व्हेरी बॅड. आम्ही अंधेरीला घेतला ना 3 बेडरूमचा फ्लॅट. तिथे की नाही, आम्ही प्रत्येक रूम मध्ये 3 AC लावलेत. शिवाय टेरेसवरती तर आम्ही ना ते स्टँडिंग फॅन सुद्धा लावले. आणि गार्डन तर इतकं सुंदर केलंय ना राणी, काय सांगू तुला. हो, आणि पुण्यामध्ये तर आमचा मोठा बंगला आहे. राणीला माहितच आहे. हो ना. हो हो. येस येस. आणि माझे मिस्टर सुद्धा आर्टिस्ट आहेत ना, तर त्यांना ना हिंदी आणि तमिळ फिल्म्सच्या इतक्या मोठ्या मोठ्या ऑफर्स येत असतात ना. आणि एक फिल्म तर शाहरुख बरोबर आहे. ग्लॅड टू मीट यू मॅडम. तुम्ही ना अगदी फिल्मवाल्यांची पत्नी वाटतं. अगं, आम्ही पण 2 बेडरूम बुक केलंय. काय बुक पण केलं? 2 बेडरूम कुठे? ते बाहेर रस्त्यावर बोर्ड लावलाय ना. काय बरं त्याचं नाव? ग्रीन व्हॅली. त्याच कॉम्प्लेक्स मध्ये. यांच्या फिल्मचं ऍडव्हान्स मिळालं, लगेच बुकिंग केलं. हो ना. हो हो हो. आम्हाला म्हणतो ऑफर. ऑफर स्वीकार मोका सुद्धा झाला. आम्हाला कधी सांगणार? काय यांचे ना आता 4 बिग बजेट अल्बम आणि 2 सिनेमा येत आहेत. काय म्हणता? हो ना, पण दोन्ही सिनेमात हिरोईन मात्र एकच. कोण कोण? तीच कॅटरीना कॅफ. काय? अहो, निघालात कुठे? बसा बसा बसा. आता तुम्हाला सर्वांना आमच्या फ्रीज मधून थंडगार कोल्ड्रिंक्स आणते. आलेच. राघव, तू हे आम्हाला कधी सांगणार? काय तू फ्रीज घेतलास? आम्हाला सांगितलं नाहीस. अजून काय काय घेतलंयस? अरे ते होय फ्रेंड्स, डोंट मिसअंडरस्टँड. खरं तर ते आम्ही घेतलेले नाहीये. हा? अहो, घ्यायला कशाला पाहिजे? घ्या.
यांचे जे 4 बिग बजेट अल्बम येत आहेत ना, त्याच पैशाच्या बदल्यातच यांच्या प्रोड्युसर कडून आम्ही टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन या सर्व वस्तू घेतल्या. हा बघा टीव्ही अजून लावला सुद्धा नाही. आणि तो ब्लॉग? अगं त्याच बिल्डरच्या चित्रपटाची तर हे कोरिओग्राफी करतायत. ऋतिक रोशन लीड रोलला आहे बरं. त्याच प्रोड्युसरांनी आमच्यासाठी हा ब्लॉग बुक करून ठेवलाय. ओ आय सी, व्हेरी नाईस. अरे कॉंग्रॅट्स रागिणी. राघव, तू हे सगळं आमच्यापासून का लपवलंस? का? मी सांगू नको म्हंटल. का? ते एक नामवंत बिझी कोरिओग्राफर आहेत. हे कधी लक्षात घेता का तुम्ही? काय वहिनी, ऑफिसमध्ये तर त्याचं प्रत्येक अल्बमची जाहिरात तर आम्हीच करतो ना. हो, पण बँक त्याची दखल घेते का? नाही कशी? अहो, पाहिजे तेव्हा रजा तर त्यालाच मिळतात ना. बरं सर, रागिणी येते मी. इतक्यातच? अगं आली काय, चालली काय? अगं निवांत भेटू की आपण नंतर. आणि तसं पण आता तर काय तुझं हे मला घर सुद्धा माहीत झालं. रागिणी, पण ना तू ते झोपडपट्टीतलं घर सोडलंस ना, ते फार उत्तम केलंस बाई. येऊ? चल. आता ना सहकुटुंबच ये. येस, लवकरच भेटू. बाय बाय. बाय एव्हरीबडी. वहिनी, तुम्ही दोघे ना पक्के छुपे रुस्तम निघाला का? अरे कसले छुपे रुस्तम? यस यस यस. नो, आता आपली फ्रेंडशिप ब्रेकअप. चल नंदू, निघूया आपण. अरे रे, रागवता काय? सांगतो रे सगळं. निघा निघा निघा. पण भाऊजी, हे ऑफिसात काय सांगू नका. उगाच यांच्याकडे लोक संशयाने बघतील. बघू द्या ना. ते लोन ऑफिसर शेंडगे फॉरेन टूरवर गेले तर बँकेत चक्क माल पोचल्याची महिनाभर चर्चा. सामंत यांनी सेकंड हँड कार घेतली तर त्यांना कमिशन पोचलं म्हणून बँकेत बोंबाबोंब. अरे प्लीज, तुम्ही माझे सच्चे फ्रेंड्स आहात ना, असं काही करू नका रे. यस, सच्चे आणि पक्के. म्हणूनच तुमच्या या कर्तृत्वाचा जो आज इथे साक्षात्कार घडलाय ना, तो इतका बोलका आहे की आमची बोलती बंद राहू शकत नाही. चल नंदू. येतो आम्ही. हे काय आपलं सामान आहे? नाही, शेजाऱ्यांचं आहे. कलर आणि रेनोव्हेशनचं काम काढल्यामुळे ते आपल्या घरात ठेवलंय. अगं मग आपलं म्हणून सांगायचं. हा फालतू बडे जाव कशाला, आणि तेही असं खोटं बोलून. त्या मेल्या आसावरीमुळे मला राहुलं नाही. बघितलं ना स्वतःच्या श्रीमंतीची कशी शो ऑफ करत होती. ते माझ्याच घरी येऊन माझी शोभा करायला निघाली. बघितलं ना कशी सिंगल मिंगल करून ठेवली. ते काय ते म्हणे, बाय एव्हरीबडी, येते हा. अगं ठीक आहे, पण पुढच्या संडेला चंदू नंदू येतील तेव्हा काय? सामान तर जाईल ना शेजाऱ्यांकडे. जाऊ द्या ना, तेव्हा त्यांना आपण खरं खरं काय ते सांगू. ते काय तुमचे सच्चे आणि पक्के मित्र. अगं तोपर्यंत ते बँकेत ढोल वाजवतील त्याचं काय? वाजवू द्या ना. फार फार तर काय तुम्हाला लाचखोर म्हणतील ना, म्हणू द्या ना. जिथे आजकाल खोटेपणाचा कोणी काहीच मनावर घेत नाही, तिथे तुम्ही कशाला चिंता करताय? एन्जॉय द फेक प्रोपगंडा. उलट यातून तर तुम्ही एक बडे कोरिओग्राफर आहात हा असा परसेप्शन तयार होईल. आणि आजचा जमाना हा परसेप्शनचा आहे. परसेप्शन बनाव, पब्लिसिटी कमाव. काय माय इलू लिल्लू, डोंट वरी.